मित्रांनो या ठिकाणी आम्ही आलोय, पण खरं सांगायचं म्हणजे आमची फाटा लागली, कारण की असं वातावरण आम्ही आतापर्यंत कधी बघितलंच नाही. त्याच्यामुळे थोडं भीत आम्ही जातोय पुढं. खरं तर त्या ठिकाणी जो आपण वाघ पाहिला, तो जर वाघ इकडे जर आला तर आमचं काही खरं नाही. आशा करतो की तो वाघ इकडे येऊ नाही, नाहीतर मग आम्हाला घरी जाण्याचा मार्ग नाही. इकडं सांगतं काहीतरी पण देव करू असं होणार नाही, कारण की त्या ठिकाणी बऱ्याचशा गाड्या गेल्या जातात. जाऊया असं होणार नाही. तो तुम्हाला काय म्हणतात की मनोरंजनासाठी असं बोललो, असं होणार नाही. तर या ठिकाणी आम्हाला काहीतरी भेटले, आम्ही दाखवू. काय काय पण कॉमेंट्री वाला सोड खाली खाली गेला, आत्ताच गेला, मी बघितलाय तो कसा आडवा गेला का नाही. ऐक ना, थांब. जात असताना आम्हाला एक मोर भेटला होता. जंगली मोर दिसलाय. तो जंगली मोर आहे असं आमचा मित्र गणेश म्हणतोय, पण तो आम्हाला सापडन अशी गॅरंटी नाही, कारण की तो आतमध्ये पळाला आहे. आणि जर त्याच्या मागं जर पळायचं म्हटलं तर हे खूप मोठं जंगल आहे. त्या मोरच्या नादात आम्हाला दुसरंच काहीतरी भेटल, त्यापेक्षा आम्ही इथून निघालेलंच बरे. पण आमचे काही मित्र आगाऊ आहेत थोडी, ते पुढं जाऊन बघण्याचा प्रयत्न करतात. जर त्यांना सापडला तर आम्ही तुम्हाला नक्कीच दाखवू, नाहीतर जाऊ. आम्ही मोर बघायला आलतो, थोडं आतमध्ये गेलो. असं वाटतंय की डिस्कवरीतलं हे जंगल आहे, कदाचित ॲमेझॉनचं जंगल असावं हे, पण नाही आहे. हे आरेवारे बीच आणि काळोराम बीच या दोन्हीच्या मधातलं हे जंगल आहे. मोर बघायचा होता पण नाही दिसला आम्हाला, आणि आतमध्ये जायचं आणि तर इच्छा आहे आम्हाला, पण नको, कारण की आमची इथंच फाटा लागली. खूप खोल जंगल आहे. बोल ना मित्रांनो, हे जंगल आहे पण आम्हालाच कळा नाही झाडं कशाची, नाही तर तुम्हाला सांगितलं असते इथं आम्हाला ह्याची झाडं भेटली. एकदम आतमध्ये आलोय आम्ही. कसं आहे, हे झाडं आम्हाला माहीत नाही कशाचं आहे, पण झाड आहे आणि सगळे अशीच झाडं आहेत इथं. असं वाटतं हे समुद्र किनारा नाही आणि एक शांत Amazon- वातावरण आहे, एकदम शांत वातावरण आहे. पक्ष्यांचा आवाज येतो, पक्ष्यांचा आवाज, किलबिलाट. इथे बिअरच्या बाटल्या वगैरे पार्टी करून मुलांनी फेकले ते. हे चुकीचं आहे, निसर्गाचं हे हानिकारक आहे निसर्गासाठी. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एवढंच एन्जॉय करा, सांगतो. पण निसर्गाला हानी नका तू. हां, असंच सांगायचं होतं. चला मित्रांनो, आमच्या हा जो गणेश मित्र आहे त्याने स्वतःच्या कानाखाली आणून घेतल्यात का ते आम्हाला माहित नाही, पण आपण त्याला विचारण्याचा नक्कीच प्रयत्न करू. मला वाटतंय तो आता फुल जोश मध्ये आलाय एक्सप्लेन होते की आणि एकदा तो स्वतःच्या हाताने कानाखाली मारून घेणार आहे, पण काय घेणार ते माहित नाही. नाही तर आम्ही मारतो. नाहीतर आम्ही त्यांनी जर मारून नाही घेतला त्याला आम्ही मारणारच आहे, पण आता नाही मारणार. जेव्हा मारत तो नक्कीच दाखवतो. मित्रांनो, मोरच्या नादात आम्ही इथं घुसलो, पण खूप गरम होते, आमच्या हाती काहीच भेटलं नाही. आता असा रस्ता आहे, तरी पण पुढे आरेवारे आरेवारे बिसला आम्ही इथनं जाणारच आहे काही करून. खरं तर चांगला रस्ता आहे तिकडनं, पण ह्या रस्त्याने जायची मजा वेगळीच आहे, जंगलात, आणि ते तुम्हाला दाखवायचं आम्ही कसं जाणार आहे काय, त्याच्यामुळे इथनंच जाणार आहे. कंटिन्यू करा. कंटिन्यू जय हिंद, व्हिडिओ जय बघत राहा. महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र. मित्रांनो, आपण ज्या जंगलातून आलो, म्हणजे जंगल नव्हतं तर एक शॉर्टकट होता. मला थोडं असा रस्ता भेटला, असं वाटत होतं जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर असेल ते. नाही, आम्हाला पुढं रस्ता भेटला, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. पण आपण तुम्हाला आणखीन काय ज्या ॲडव्हेंचर वस्तू आहेत, त्या ॲडव्हेंचर गोष्टी आहेत त्या दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करूया. मित्रांनो, आता प्रयत्नाने आपण आरेवारे बीच या ठिकाणी पोचलोय, आणि या ठिकाणी आपण गाडी लावू आणि आतमध्ये बीच बघायला जाऊ. मला वाटतं आरेवारे बीचच आहे, मला माहित नाही, पण आरेवारे बीचच असं वाटतंय. गेल्याच्या नंतर कळण आपल्याला आरेवारे बीच आहे. आणि तर आपले मित्र शुभम या ठिकाणी पुढे गेलाय. गणेशला जायची इच्छा आहे, पण तो जात नाही, कारण की आपल्या ब्लॉगमध्ये त्याला जास्त करून इंटरेस्ट नाही. ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, तरी आपण त्याला दाखवण्याचा प्रयत्न करू. खरं तर नाही का, आंघोळीसाठी किंवा सोयी सुविधा ही गणपतीपुळेमध्ये, पण ह्यांना इथं आंघोळ करायची आहे. ठीक आहे, काय इश्यू. मित्रांनो, मला सांगा, बीचवर आंघोळ करण्यात मजा आहे का रूम मध्ये? तुम्हीच सांगा, कमेंट मध्ये नक्की सांगायची. ऐकते का माझं? मित्रांनो, आम्ही तर विदाऊट बॅगच चाललो होतो, बट त्या ठिकाणी बॅग घेऊन जावं लागेल, कारण की गाडी ते बीचचा अंतर खूप आहे. बॅग जर नेली
तर आमचं काही खरं नाही. त्यामुळं बॅग घेऊन जातो. शक्यतो आम्ही तिकडचं आंघोळ करणार आहेत. त्यानंतर ते खारं पाणी असतं त्याच्यासाठी इकडं सोय केली आंघोळ करायची परत. त्यानंतर कपडे चेंज करून आपण गणपतीपुळ्याचा प्रवास करणार आहे. त्यातपूर्वी आपण बीचवर जी मजा करणार आहे ना ते दाखवतो. चला मित्रांनो, आरेवारे बीचचं एक रहस्य आम्हाला आत्ता माहीत झालं. या ठिकाणी जे हे समोरचं दिसतंय हे भारतातील सगळ्यात पहिलं पॅराग्लायडिंग पॉईंट असं म्हटलं जातं. सी म्हणजे समुद्रामध्ये. मला एवढं माहीत नाही, पण आमचा गणेश शेठ सांगा. गणेश एक मिनिट स्टॉप करतो. मित्रांनो, हे सगळं गणेश शेठला माहीत होतं, पण तो सांगत नाही. आणि आम्हाला सांगायला जायचं म्हटलं तर आम्हाला एवढं काय माहीत नाही त्याला. गणेश शेठची ही 3री बार इथं यायची आणि आमची पहिलीच आहे. आणि खरं सांगायचं म्हणजे त्याची सासरवाडी पण इकडंच आहे असं आम्हाला कळालं. बघा हा थोडा लाजलाय. मित्रांनो, आमचा असा प्लॅन झाला की या ठिकाणी पण आंघोळ करायची बरं का. आणि खरा बीचवरचा जो आनंद घ्यायचा आहे तो गणपतीपुळेच्या बीचवर आनंद घ्यायचा आहे. पण की तो आपण पार्ट दुसऱ्यामध्ये दाखवणार आहे. ह्या पार्टमध्ये आपण आरेवारे बीच टू रत्नागिरी हा प्रवास दाखवणार आहे. आणि हा ब्लॉग आपण या ठिकाणी जी काय मजा येईल तो बघून एंड करू. आणि पार्ट 2मध्ये आपण इथून ते गणपतीपुळे हा प्रवास दाखवून गणपतीपुळेवरची जी बीचवरची मजा आहे ती दाखवू. तर अशा प्रकारे आपण पाण्यात जाणार आहे. बट आम्ही दोघंच तयार झालो तिथं. हे बाकीचे दोघं तयार व्हायचे. तयार आहेत आम्ही पण. तर मित्रांनो, या ठिकाणी आम्ही चप्पल काढून उभं राहिलोय. पण खूप बोलतंय बरं का मित्रांनो. पण तरी पण नाही का इथला व्ह्यू बघून हे पायाचं पोळणं काय ते आम्ही विसरलो. उन्हाळा आहे, खूप ऊन तापले. माझी अशा प्रकारे बॉडी पण खूप गरम झालेली. त्याच्यामुळे 2-3 पोजिंग होऊ दे असं मला वाटतं. कंटिन्यू करा. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की फक्त इथलाच व्हिडिओ दाखवणार आहे, पण आतमध्ये आम्ही मोबाईल घेऊन जाणार आहे. कारण की आपल्याकडे वॉटरप्रूफ मोबाईल आहे. त्याचं टेन्शन घेऊ नका, आपण आतमध्ये दाखवू. चला चलो. चप्पल नाही घ्या तुमची. आम्ही ज्यावेळेस आतमध्ये पाहण्यासाठी गेलो त्यावेळेस पाण्यात मोबाईल चालला नाही. त्यामुळे आपण आतमधला ब्लॉग काही तुम्हाला दाखवला नाही. पण आम्ही या ठिकाणी थोडं काहीतरी वेगळं करणार आहे ते तुम्हाला दाखवू. अशा ठिकाणी आपल्याला या ठिकाणी शिंपली सापडली बघू शकता. त्याच्यात हिरा होता, मोती पण आमच्या नशिबात नव्हता, तो दुसऱ्याच्याच नशिबात होता. पण ठीक आहे, हिरा नाही, त्याची आपल्याला शिंपली सापडली. आपण ही शिंपली जपून ठेवू. एवढं खाजवायला लागली आणि शिव्या नाही होत काय होत. आणि सकाळ मसाला एवढा सकाळ झाली. हे बघ किडे बसले हे बघ. तर मित्रांनो, आपण आरेवारे बीचच्या ठिकाणी थोडी मजा घेतली, पण पाहिजे तशी मजा नाही आली. आपण त्या ठिकाणी थोडं मजा केली थोडक्यात. पण जे पाण्यात तुम्हाला जे फोटो व्हिडिओज काय ते दाखवायचे होते ते शक्य नाही झालं. कारण की त्या पाण्यात व्हिडिओ चाललेच नाही आपले, मोबाईलनी सपोर्ट नाही केला. बट आपण गणपतीपुळ्याच्या बीचवर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी मजा नाही आली. तर सो गाईज, आपण नेक्स्ट व्हिडिओसाठी कंटिन्यू राहा. कारण की आपण आता आरेवारेचे पॉईंट जे आहेत ते बघून पुढे गणपतीपुळ्याचा प्रवास चालू ठेवू. आमचे गणेश शेटलंगडे यांनी मार्गदर्शन केले. कारण की ह्यांच्यामुळे आम्ही इथपर्यंत येऊ शकलो. कारण की आमचे मार्गदर्शक गणेश शेटच आहेत. कारण की त्यांनीच इथं येण्याचा प्लॅन आम्हाला सांगितला. तर चला, आपण थोडं खारं पाणी होतं त्याच्यामुळं थोडे हातपाय खराब झालेत. अशी आता एक बिस्लरी घेऊ, पाणी पिऊ आणि सो आपण पुढच्या मार्गाला निघू. धन्यवाद. चलो गाईज. थोडक्यात व्ह्यू तो खूप सुंदर आहे. आणि हा निसर्ग आपण एकदा तरी बघायला यावं असं मला वाटतं. तर मित्रांनो, आमची जी इच्छा होती पाणी प्यायची, या ठिकाणी नारळ पाणी वगैरे आहे. मला वाटते खूप महाग असतील, पण तरी आपण घेण्याचा प्रयत्न करू.
मित्रांनो आपण काकूंना विचारलं नारळ पाणीचं. तर नारळ पाणी खूप मागे आपल्याला परवडत नाही. आपण बिस्लरी घेतली. मावशी बिस्लरी द्या. गार आहे का? हो गार. हो गार कितीला पण बिस्लरी ठीक आहे. बिस्लरी आपल्याला परत दे. मग बिस्लरी घेऊ. नारळ पाणी आपल्याला परत नाही कारण की 50ला आहे. आपण 4 जण आहे. आमचे गणेश शेट पैसे आम्हाला दिले बघू शकता. खजिनदार आहेत त्या आहे का? तो मित्रांनो पाणी पिऊ आणि लवकरच गणपतीपुळेचा प्रवास. आणि मला वाटतं आरेवारीचे जे बीच पॉईंट आहेत ते संपले असतील. त्यामुळे हा ब्लॉग इथंच थांबतो आणि पार्ट 2 मध्ये गणपतीपुळेचा प्रवास. काय मित्रांनो आत्ता विषय निघाला जिथं आपण आरेवारीच्या बीचला गेलतो. तिथल्या वाळूमध्ये आळ्या होत्या. आमच्या अंग चिकट झालेत. पण तरी पण नाही आम्हाला पुढचा प्रवास करावा लागणारच आहे. मावशीला म्हणलं या समुद्राचं पाणी खूप खारट आहे. काय विषय काय पण त्यांनाच माहीत नाही. चले मावशी किती वर झाली इथं काम करता? किती वर झाली इथं काम करता? मावशी 14 वर्षापासून इथं स्टॉल आहे. तुम्ही जर या भागात आलात तर नक्कीच्या मावशीच्या दुकानात येऊन काहीतरी घ्या. मावशीने एक खूप महत्त्वाची माहिती दिली की गणपतीपुळ्यापाशी एक प्राणी संग्रहालय आहे. तिथं आपण हत्ती वाघ सिंह काहीतरी बघणार आहेत. मला वाटतं हत्ती वाघ तर नाही बघणार पण काहीतरी बघू. चला मित्रांनो हा आरेवारीचा पॉईंट. त्या ठिकाणी आपण 2 बिस्लऱ्या पाणी पिऊ कारण की ताणच तेवढी लागली. तर आपण पुढच्या प्रवासासाठी गेलो गणपतीपुळे. मला वाटते त्या समोरच्या ज्यात एक विमान असल्याचं वाटलं तसं काही नाही. शेड आहे ते सॉरी. चला आता गणपतीपुळे लवकरात लवकर तर मित्रांनो आमचे यूट्यूबर रिअल स्टार खेडकर त्यांचं नाव मला भाऊसाहेब खेडकर भाऊसाहेब खेडकर ते खूप मोठे यूट्यूबर आहे. खरं तर त्यांनी पण यायला पाहिजे होतं पण आम्ही त्यांना ती कल्पना दिली नाही. तर आमचे मित्र गणेश शेट लंगडे यांच्याजवळ जी गाडी त्या गाडीला ब्रेक नाही. विशेष म्हणजे त्यांना जास्त गाडी येत नाही. या ठिकाणी खूप छोटे छोटे किंवा बारीक रस्ता आणि वळण आहेत. मला वाटतं त्यांचा ब्रेक लागतो तर ठीक आहे नाही तर डायरेक्ट समोर. मित्रांनो या ठिकाणी जे पाण्यातून प्रवास करतात ते पण आहे. आम्हाला माहीत नव्हतं ना त्या ठिकाणी थांबलो असतो आपण. दर्शनाला 400 वर्षे मंदिर ते बनलेलं आहे आणि स्वयंभू मूर्ती खूप जुनी मूर्ती आहे. अंदाज महाराजांच्या काळातली मूर्ती. चला आपण बघूया. मित्रांनो आम्हाला इथं जास्त माहिती नाही. आमच्याकडे आमच्या तुमची वाहिनी बारीक आहेत. त्यांना या ठिकाणची खूप माहिती आहे कारण की त्यांचा जन्म इकडचा नाही आहे पण या ठिकाणी ते राहिलेले आहेत असं वाटतं. आणि विशेष म्हणजे सांगायचं त्यांची सासरवाडी इकडची त्यामुळे त्यांना एवढं वेळ माहिती. कार्यक्रम असतो मला दिसत असेल कोकणाची संस्कृती ही शिमग्याच्या सणापासून चालू होते. म्हणजे वर्षातला त्यांचा हा पहिला सण असतो. बघा तयारी खूप चालू. तुम्हाला आत्ता एवढं गाडी काय दिसणार नाही. संध्याकाळी आपण या ठिकाणी वापस ठिकाणी येणार आहे त्यावेळेस तुम्हाला हे दाखवा. मित्रांनो गणपतीपुळेची ही कमान. आपण गणपतीपुळेच्या मंदिराकडे न जाता आपण पहिले बीचवर जाऊ. मित्रांनो गणपतीपुळेच्या मंदिरच्या जे बस स्टँड जे आहे त्याच्यासमोरच मावशीचा वडापाव एकदा खाऊन बघा खूप छान आहे. अतिशय चांगला वडापाव. जी गाय उभा होती मावशी आपण खूप वेळ झाला इथं गणेश शेट म्हणते
वडापाव चांगला आहे, पण आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ वडापाव कसा होता. आपल्याला चांगला वडापाव, चांगला वडापाव आहे असं वाटतं. पुन्हा पुन्हा खावा, डबल घ्या. मित्रांनो गणेश शेट म्हणले पुन्हा पुन्हा घ्यावं. बघूया पुन्हा पुन्हा देतोय का मला वडापाव खायला. कंटिन्यू करू ब्लॉग कंटिन्यू. मित्रांनो आम्ही एक वडापाव खायला आलो, पण या मावशीच्या हाताला एवढी टेस्ट आहे की आम्ही सगळ्यांनी 5-5 वडापाव खाल्लेत. विशेष करून या गणेश शेटनी 4-6 खाल्लेत. 6 हा म्हणला होता वडापाव नाही खायची, आपल्याला मिसळ खायची, पण त्यांनीच 6 खाल्लेत एकल्याने. चव खूप भारी. आणि मावशीकडे नक्की आहे वडापाव खायला. मावशी नाव सांगा, मावशी नाव सांगा. एक बाजू मावशी थोड्या बिझी, नंतर बोलू. नंतर ते नाव सांगतील. पण असो, गणपती पोळ्याच्या मागे अनंत टी स्टॉल अँड वडापाव सेंटर, त्या सेंटरला भेट द्या. वडापाव आड व्हायला पण करायचं ना. माल दे रे, अंगावर टाक. हे अरे साबण कुठे नाही, मी नाही ना साबण. हा